महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेस जालना शहर में नागरिक मुद्दों पर आक्रामक हो गई है। शहर के नूतन वसाहट स्थित फ्लाईओवर पर युवा कांग्रेस के पदाधिकारियों ने धरना दिया है। युवा कांग्रेस के पदाधिकारियों ने चेतावनी दी है कि जालौन नगर निगम प्रशासन जल्द से जल्द शहर की नागरिक समस्याओं का समाधान करे, अन्यथा वे नगर निगम कार्यालय पर ताला लगा देंगे। 16 जनवरी को युवा कांग्रेस के पदाधिकारियों ने नगर आयुक्त को ज्ञापन सौंपकर 6 दिनों के अंदर नागरिक समस्या का समाधान करने का अनुरोध किया था, लेकिन 6 दिन बाद भी जब नगर निगम आयुक्त ने मांग पर ध्यान नहीं दिया तो यूथ कांग्रेस के पदाधिकारी आक्रामक हो गए और करीब आधे घंटे तक फ्लाईओवर ब्रिज पर सड़क जाम कर दी। आम्हाला आश्वासन दिलं ते दादा काय सांगणार तुम्ही रस्ता रोको केलेला आहे, काय प्रमुख मागणी आहे? आज आम्ही जालनाकरांच्या शहरातील नागरिक समस्यासाठी इथं रस्ता रोक आंदोलन केलं आहे। आम्ही 16 तारखेला आयुक्त साहेबाला निवेदन सादर करून त्यांना इथल्या समस्या सांगितल्या व त्यांनी आमच्या समस्यावर अंडरग्राउंड केलं। बघा आमच्या कोणत्या समस्या होत्या। नूतन वसाहत उड्डाण पुलावरील गड्डे बुजवणे, हे जे पूल तुटलेले ते पुलाचे काम करणे, त्यांना ते सांगितलं, ते म्हणे करतो, अंडरग्राउंड केलं त्यांनी। त्यानंतर जालना शहराला 8 दिवसाला 10 दिवसाला पाणी येतं, ते पाणी 4 दिवसात सोडण्यात याकरिता जालना शहरामध्ये सिटी बस सेवा सुरू करण्यात यावं, याकरिता जालना शहरामध्ये रमाई घरकुल योजनेला बांधकाम जे परवाना आहे ते रद्द करण्यात यावा। परतूर हा जालना तालुक्याचा तालुका असून परतूरला ही योजना लागू आहे, तिथे बांधकाम परवाना नाहीये आणि अनेक अशा कामावर त्यांनी आम्हाला खोटे नाटे आश्वासन दिले। रमाबाई घरकुल योजनेला जालना शहराला 2.5 लाख रुपये भेटते अनुदान, तर महानगरपालिकेला 3.5 लाख रुपये भेटतात। इथं जालना ही महानगरपालिका झालेली असून आतापर्यंत लाभार्थ्याला त्याचा लाभ घेता येत नाही। आज तुम्ही किती वेळा आंदोलन केलेलं आहे आणि काय हे याच्या अगोदर आम्ही ह्याच पुलावर बेशरम आंदोलन केलं आयुक्ताच्या विरोधात। इथले बेशरम लावून ते झाडे त्यांचं स्वागत सन्मान केलं की हे गड्डे तुम्हाला सोबत का जालना शहरातले मेन रस्ता असून कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद, न्याय तहसील, आणखीन जे कार्यालय आपले शासकीय सगळे कार्यालय इथं असून हा रस्ता शहरातला मध्य भाग असून या रस्त्याचं तात्काळ तुरंत काम करा असं त्यांनी निवेदन दिलं। त्या अगोदर आंदोलन केलं। या अगोदर अनेक आमच्या कुठल्याही आंदोलनाचं आयुक्त साहेबांनी आतापर्यंत दखल घेतलेली दिसत नाही। यानंतर आम्ही महानगरपालिकेला जर आमच्या ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही एक दिवस ठरवणार, त्या दिवशी महानगरपालिकेला कुलूप ठोकणार। शेषराव जाधव, प्रदेश सचिव, युवक काँग्रेस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम, जालना जिल्हा अध्यक्ष।